नाणेफेक कोण करेल कॉल? टेल इज द कॉल अँड टेल इट इज. SSPM चार्जर्स नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकतोय. आपला काय असेल निर्णय? आम्ही बॉलिंग करल. आम्ही आत्ताच ह्यांच्यासोबत मॅच खेळलो. कंटिन्यू करू मी. तर मग आत्ता आम्ही सक्सेसफुली चेस केला. तर आम्ही परत एकदा चेस करत आम्ही बघणार आहे. सो होप वी प्ले वेल. SSPM चार्जर्स क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. दुसऱ्या बाजूला SSPM स्ट्रायकर्स क्रिकेट संघ आपल्यासाठी आली आहे फलंदाजी. कशी असेल रणनीती आणि कोणत्या गोलंदाजाला आपण टार्गेट करत किती धावांचं आव्हान द्याल? पाचव्या गोलंदाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल आणि लवकरात लवकर त्यांना ऑल आउट सेकंड इनिंगमध्ये करून आणि सर्व जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. तसेही आमची बॉलिंग फार स्ट्रॉंग आहे. कमीत कमी स्कोरही आम्ही डिफेंड करू शकतो. पहिली उपांत्य फेरीतील लढत अर्थातच SSPM चार्जर्स नाणेफेक जिंकतोय, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. तर SSPM स्ट्रायकर्स येईल फलंदाजीसाठी. धन्यवाद शिवा सावंत सर. आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऐकूयात आवाज समीर राणे सर. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच ईश्वर संकपाळ. ईश्वर, आपल्याला विनंती, आपला सामनावीर चषक स्वीकारण्यासाठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स अर्थातच बक्षीस वितरण कक्षामध्ये या. ईश्वर संकपाळ ठरतायत मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल SSPM चार्जर्स आपण मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण सजवा. SSPM स्ट्रायकर्स आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवा. दोन्ही पंचांनी मैदानाचा ताबा घेतलाय. पेनल्टीला सामोरं जायचं नसेल तर SSPM चार्जर्स आपल्याला विनंती, मैदानाचा त्वरित ताबा घ्या. ईश्वर संकपाळ ठरतायत मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. अर्थातच सामनावीर चषक, एक आकर्षक टी शर्ट आणि सामनावीर चषकाने बहुमूल्यित केलं जात आहे. अर्थातच प्रदान केलं जात आहे शिवा सावंत यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद SSPM मॅनेजमेंट. धन्यवाद शिवा सावंत सर. खूप खूप अभिनंदन ईश्वर संकपाळ. कशी वाटते ईश्वर ही स्पर्धा खेळून? थँक्यू मला मॅन ऑफ द मॅच दिल्याबद्दल. आणि प्रथमतः मी ॲडमिनिस्ट्रेशनचा धन्यवाद मानेन. त्यांच्यामुळे सामने इथे खेळवले जात आहेत आणि आमच्यासारख्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं खेळायला. ह्याच्यामुळे धन्यवाद. धन्यवाद ईश्वर. परत एकदा मान्यवरांचे आभार, विजेत्यांचे अभिनंदन. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला सलामीची जोडी लवकर मैदानात पाठवा. लवकर सलामीची जोडी मैदानात पाठवा. 2 धावांची पेनल्टी बसण्या अगोदर 2 फलंदाज चला लवकर मैदानात. शिस्तबद्ध आयोजन, शिस्तबद्ध नियोजन. सर्व खेळाडूंना शिस्त लागावी, वेळेचं महत्त्व समजावं यासाठी काटेकोरपणे सर्व नियमांवरती नियमावलीत बोट ठेवत SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाइम हॉस्पिटल पडवेचं SSPM प्रीमियर लीग 2025. चला लवकर चला, लवकर चला मैदानात. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. सेमी फायनल, पहिला सामना सेमी फायनलचा. पहिलं षटक पॉवर प्ले षटक आणि तिसरं षटक हे तुम्हाला
चॅलेंज ओव्हर असेल, तिसरं षटक आहे. नाणेफेक जिंकलाय SSPM चार्जर्स क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय गोलंदाज हॅलो स्ट्रायकर्स. आपला 12वा खेळाडू अजूनपर्यंत समालोचन कक्षात आला नाहीये. 4 षटकांचा सामना. पंचांचा इशारा, सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज प्रणव जाधव. अमोल स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती आदित्य निकम. यावेळी मात्र सेमीफायनलचं महत्व जाणलंय या सर्व खेळाडूंनी. त्या प्रकारचा खेळ मैदानात पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धावाला आहे गोलंदाज आक्रमणावरती. गोलंदाज प्रणव जाधव. सुरुवात तर कमालीची केली गेली आहे प्रणव जाधव कडून. अप्रतिम कामगिरीची अपेक्षा गोलंदाज असतील फलंदाज असतील. स्ट्राईक एंडवरती अमोल, नॉन स्ट्राईक एंडवरती आदित्य. यावेळी मात्र अमोलचा फसलेला फटका. स्वतः गोलंदाज झेल पासून थोडस दूर राहिलाय. हाफ चान्स होता, बोललं तरी वावगं ठरणार नाही आहे. अमोल नांगरेला मिळालेलं हे पहिलं जीवदान. दुसऱ्या चेंडूवरती साधा सोपा झेल जमिनीला दान केला गेलाय. 1 धाव घेतली गेली आहे. एका धावेने सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा हा आपण मैदानावरती पाहतोय. 4 षटकांचा सामना, जेणेकरून या सामन्यात 2550 धावा करण्याचा या ठिकाणी मात्र इरादा असेल फलंदाजी करणाऱ्या संघाचा, अर्थातच SSPM स्ट्रायकर्स क्रिकेट संघाचा. त्यांच्या विरोधात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघ, SSPM चार्जर्स क्रिकेट संघ आपण यावेळी मैदानात पाहतोय. क्षेत्ररक्षण करत असताना घेतलेला निर्णय यशस्वी करून दाखवायचा आहे. आदित्य सारख्या फलंदाजाला मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी अपेक्षित असेल प्रणव जाधव कडून. यावेळी आल्या सुरेख फटका यावेळी पाहायला मिळतोय. आदित्यच्या बॅटमधून तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण झालंय. फेक देखील झाली आहे. फक्त 1च धाव मिळेल. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित. सांघिक धावफलकाचा विचार केला. 3 चेंडूंचा खेळ माघारी. 3 धावा ह्या धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी, सुरेख फलंदाजी. या सेमीफायनल सामन्यामध्ये एकूण 6 संघ या स्पर्धेत दाखल झाले होते. 2 संघांना टाटा गुड बाय करावा लागला. 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती अमोल. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. समोरच्या दिशेने चेंडूचा प्रभाव. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू फरार झालाय. आलाय SSPM चौकार. रणसंग्राम या मैदानावरती कालच्या दिवसात सुरू झालेली ही स्पर्धा, आज स्टुडंट लोकांचा मेगा फायनल सामना. या मैदानावरती मात्र धीम्या गतीने चेंडू हाताळला गेला. अनपेक्षित उसळी या चेंडूवरती. बाईचा इशारा, लेग बाईचा इशारा पंचांकडून. सांघिक धावसंख्येत 1ने भर होईल. सांघिक धावफलक 7 धावा. फलंदाजाच्या शरीरावरती आदळलेला हा चेंडू अर्थातच फलंदाज होता अमोल नांगरे. नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला फलंदाज आदित्य निकम यावेळी स्ट्राईक एंडवरती. 1 धाव घेतल्यानंतर सांघिक धावफलक 7 धावा. यावेळी मात्र सुरेख फटका. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी स्वतःला झोकून देत महत्त्वपूर्ण अशा धावा रोखण्याची जबाबदारी. सेमीफायनलचं महत्त्व काय असतं हे पटवून देणारी जबाबदारी या क्षेत्ररक्षकांची आपण पाहतोय. सर ते शेवटी पहिल्या षटकाचा, अर्थातच पॉवर प्लेच्या शक्ती प्रदर्शनाच्या षटकाचा खेळ पडतोय माघारी. सांघिक धावफलक बिना गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती. डीजे
प्रदीप पुंगळे गोलंदाजच्या आक्रमणावरती. कालच्या दिवसात प्रदीपची बहरत असलेली फलंदाजी, आजच्या दिवसात ती चमक, तीच धमक यावेळी गोलंदाजीत उतरवावी लागेल गोलंदाज प्रदीपला. गोलंदाज तयार प्रदीप पुंगळे. सांघिक धावफलक आतापर्यंत विचार केला 8 धावा. धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ माघारी. दुसरं षटक प्रदीप पुंगळ्याचा. मोठा फटका खेळायचा होता. आदित्य निकम याला बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात एका निर्धाव चेंडूने झाली आहे. सुरेख कामगिरी. गोलंदाज प्रदीप पुंगळे चांगली कामगिरी करण्याच्या इराद्यात यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र इट्स अ बिग सिक्सर. गेंद चली गई सीमा रेखा के पहले. रुका दिया गेंद को, लेकिन ये पूरे 2 मिलेंगे. ज्यावेळी बॅटचा बॉलचा संपर्क झाला त्यावेळी वाटलं होतं हा चेंडू थेट सीमारेषे बाहेर जाईल, परंतु क्षेत्ररक्षकाची कमालीचं क्षेत्ररक्षण चेंडूवरती अखेरच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि सीमारेषेच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला आतमध्ये ढकललं गेलं, रोखलं गेलं. 2 धावांनी सांघिक धावफलक 10 धावा. यावेळी मात्र एकच धाव घेतले गेले. आदित्य आलाय नॉन स्ट्राईक एंडवरती. आदित्यच्या बॅटमधून 1 धाव. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. सुरेख भागीदारी आणि स्वतःच्या भागीदारीवरती एक मोठं टोटल फायटिंग स्कोर यावेळी उभा राहायचं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थातच SSPM स्ट्रायकर क्रिकेट संघाला. यावेळी अमोल नांगरे. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू येण्या अगोदर बॅट फिरवून मोकळा झाला होता, त्यामुळे चेंडू हा मात्र निर्धाव गणला गेलाय. धीम्या गतीने चेंडू हाताळले जातात प्रदीप पुंगळे याच्याकडून, जेणेकरून 2 निर्धाव चेंडू या षटकात आले आहेत. दुसऱ्या चेंडूवरती दुहेरीचा 1 फटका, त्यानंतर एकेरीचा, म्हणजे 4 चेंडू 3 धावा आल्या आहेत. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका दुसरा मोठा फटका येईल या एका दुसऱ्या चेंडूवरती. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. अमोल यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता, पण 2 पायांच्या मधून चेंडूचा प्रवास आपण पाहिला. एकच धाव मिळते. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुरेख क्षेत्ररक्षण आतापर्यंत तरी म्हणावं लागेल. सुरेख गोलंदाजी ही आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल सामन्यात आपल्याला विजय मिळवून प्रतिस्पर्धी संघावरती मात करत पुढील फेरीत प्रवेश करायचा आहे, असा इरादा या दोन्ही संघांचा आपण पाहतोय. यावेळी मात्र बॅकफूट पण जागा बनवून खेळण्याचा झालेला इरादा फलंदाजा, आणि यावेळी दर्जेदार क्षेत्ररक्षण करत रोखल्या गेलेल्या ह्या 2 धावा अतिशय महत्वाच्या ठरतील. शेवटच्या चेंडूवरती घेतलेल्या 2 धावांनी सांघिक धावफलक 14 धावा. 2 षटकांचा, अर्थातच इनिंग मधील पहिल्या 2 षटकांचा खेळ माघारी. 12 चेंडूंचा खेळ माघारी. सांघिक धावफलक बिनगडी बाद 14 धावा. चॅलेंज ओव्हर. या षटकात 10 धावा करायच्या आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाज संदीप शेळके. संदीप शेळके कमालीची गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेत केली आहे. या स्पर्धेत देखील या सामन्यात देखील तीच अपेक्षा संदीप शेळकेकडून. क्षेत्ररक्षणाचा झालेला फंबलिंग आणि यावेळी चेंडूचा प्रवास हा सुखकर 2 धावांसाठी. 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 धावा. 2 धावांनी सांघिक धावफलक 16 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत. अजून 5 चेंडूत 8 धावा करण्याचा मानस असेल. अमोल नांगरे असतील, त्यानंतर आदित्य असतील, दोघांचा इरादा आहे की येणाऱ्या चेंडूंवरती मोठे फटके खेळायचे. यावेळी फटका तर सुरेख. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. दर्जेदार क्षेत्ररक्षण, किफायतशीर गोलंदाजी यावेळी मात्र गडी बाद करते आहे. पहिली भागीदारी या ठिकाणी भेदण्याचं काम केलं गेलंय आणि बाद झालेला फलंदाज असेल अमोल नांगरे. बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या खुर्चीचा मानकरी.
यस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नवीन फलंदाज तेजस मुंडे. तेजस मुंडे, ज्याप्रमाणे विकी मुंडेचं टेनिस विश्वात आवर्जून नाव घेतलं जातं, या पहिल्या पर्वात तेजस तुझं नाव घ्यायला तू भाग पाडायला पाहिजे अशी कामगिरी अपेक्षित. फटका फसला होता, परंतु नशिबाची साथ आहे, दैव बलवत्तर आहे तेजसचं, आणि त्यामुळे मात्र या ठिकाणी 19-20 का मामला. पंचांचा एक हात गगनाच्या दिशेने, एक बोट वरती केलं गेलंय. फलंदाज होईल बाद, एक आल्या पावली माघारी जावं लागेल. तेजस मुंडे एका धावेची बॅग खांद्यावरती घेत तंबूच्या आसऱ्याला डीजेच्या साथीनं. चौकार आलाय मित्रांनो. जीव सांभाळून खेळायचा आहे, क्रिकेट रोज खेळायचं आहे, परंतु आपल्याला दुखापत होईल असं काही करू नका. चौकार आलाय, ऑक्सिजनचं काम करून देणारा हा चौकार. फलंदाज कुणाल चौधरीच्या बॅटमधून सांघिक धावफलक 20 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र बॅकफूट पंच, चेंडूला कव्हरच्या दिशेने टोकवायचा होता, परंतु यष्टीरक्षकाने केलाय गलतानपणा. चेंडू हातात घेण्या अगोदर यष्ट्यांवरती हात आदळलाय, बेल्स पडल्यात, परंतु फलंदाज नाबाद असेल. आदित्य निकम, आदित्यसारख्या फलंदाजाला मिळालेलं हे जीवदान आपण या मैदानावरती पाहतो. यापूर्वीच्या सामन्यात तब्बल 33 धावांची नाबाद खेळी आदित्य निकमची. एका चेंडूचा खेळ बाकी मैदानावरती उपस्थिती दर्शवणारा 22 धावा धावफलकावरती. 8 धावा चॅलेंज ओव्हरमध्ये आतापर्यंत आले आहेत संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत. तब्बल संपूर्ण स्पर्धेत 72 धावांवरती फलंदाजी करतोय आदित्य निकम. यावेळी मात्र सुरेख फटका आलाय. या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातील का पाहावं लागेल. चॅलेंजिंग ओव्हर आहे, या चेंडूवर 2 धावा जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला मात्र या ठिकाणी धावा प्लस होतील. आदित्यच्या लक्षात नाही आलंय आणि या ठिकाणी धावबाद होतोय फलंदाज कुणाल. या ठिकाणी धावबाद होईल कुणाल, कारण आदित्यने जागा सोडली नाहीये. कुणाल या ठिकाणी धावबाद होईल, बाद होतोय फलंदाज. एकच धाव मिळते, एका धावेने सांघिक धावफलक परावर्ती 23 धावा, म्हणजे 4 धावा तुमच्या मायनस होतील. 19 धावा धावफलकावरती. डीजे एंडवरती अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. आदित्य नाईक स्ट्राईक एंडवरती सांघिक धावफलक कमी केलेल्या 4 धावांनी 19 धावांवरती. नवीन गोलंदाज राहुल सानप. अकुटप्या चेंडूवरती स्वार होत ठोकलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आलाय, झेल खाली, झेल टिपला गेलाय. आदित्य नाईक यावेळी मात्र खुर्चीचा मानकरी. दर्जेदार गोलंदाजी आल्या पहिल्या चेंडूवरती गोलंदाज राहुल सानप. डीजे
नवीन फलंदाज हर्ष आसावले. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज श्रीनाथ वडवळे. हर्षने आल्या फटका टोकलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली गेली आहे. एका धावेने संघिक धावफलक परावर्तित होईल. 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. षटकातील अजून या इनिंग मधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ज्या ठिकाणी एका चेंडू 3 धावांची गरज असताना ज्याने षटकार ठोकलाय तोच फलंदाज पुन्हा एकदा मैदानात आलाय. लाखो दिलों की धडकन श्रीनाथ वडवळे. आल्या पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका. लॉंग ऑन क्षेत्र चेंडूचा प्रवास दुसऱ्या धावेसाठी कॉल तर केलाय श्रीनाथने. परतीची फेक थोडीशी ढिलाईची. तोपर्यंत 2 धावा घेण्याची सुसंधी. 2 फलंदाज श्रीनाथ आणि त्याच्या साथीने हर्ष या 2 फलंदाजांसाठी संघिक धावफलक 22 धावा धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडूंचा खेळ अजून असेल बाकी. जो संघ विजयी होईल तो थेट मेगा पॅनलचं तिकीट मिळवेल. यावेळी मात्र श्रीनाथच्या बॅटमधून फटका सजलाय. फटका बसलाय का? क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली आणि साधा सोपा झेल यावेळी जमिनीला भुईला दान केला गेलाय आणि सुटलेला झेल हल्लीला या 2 धावा. श्रीनाथला मिळालेलं हे जीवदान कोणत्याही क्षणी महागडप ठरू शकतं. येणाऱ्या अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 2 चेंडूवरती श्रीनाथ कडून एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा ही संघ साथीदारांकडून केली जाते. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. यावेळी मात्र बॅटची कट घेत चेंडूचा प्रवास आपण पाहतो. यष्टीरक्षकाने थोडासा गलतानपणा केलाय. 19-20 का मामला, परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. OUT आउट. रेड सिग्नल. बाद झालाय फलंदाज हर्ष. तंबूच्या आसऱ्याला जावं लागेल हर्षला. एकदा कोणती धाव नाही आहे चेंडूवरती. संघिक धावफलक स्थिरावलाय 24 धावांवरती. नवीन फलंदाज. अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. सम्यक ठवरे. सम्यकला या चेंडूवरती इतिहास घडवावा लागेल. आपलं नाव होईल अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि यावेळी जी संधी मिळाली आहे ना त्या संधीचं सोनं करून दाखवावं लागेल. या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या धावा अतिशय महत्वाच्या असतील. आलाय मोठा फटका सम्यक ठवरेच्या बॅट मधून. चेंडूचा प्रवास थेट भरणार सीमारेषा पार. आलाय SSPM ब्रँडेड षटकार. विजय आणि पराजयातील अंतर कमी करणाऱ्या वाढवणाऱ्या या 6 धावा निश्चितपणे ठरतील आणि 6 धावांनी सांघिक धावफलक 30 धावा. 24 चेंडू 31 ची असेल गरज. तोपर्यंत सेमीफायनल 2 साठी क्वालिफाय झाले दोन्ही संघ. आपणास विनंती, आपण टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. डेव्हिल्स SSPM डेव्हिल्स आणि SSPM टायटन्स दोन्ही संघ आपण नाणेफेकीसाठी या. चोवीस चेंडू 31 धावांचा पाठलाग आपण या मैदानावरती पाहणार आहोत. सेमीफायनल 1 चा सामना. कोणत्या संघाला घ्यावा लागेल निरोप, कोणत्या संघाचा होईल प्रवेश मेगा फायनल मध्ये सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज मिस्टर विवेक पराब. चला दोन्ही संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा.
SSPM टायटन्स नाणेफेक जिंकतोय. स्वीकारतायत फलंदाजी स्वीकारली जाते. SSPM टायटन्स दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. या सामन्यासाठी देखील दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. जसा मैदानात क्षेत्ररक्षकांचा झालाय बदल तसाच समालोचन कक्षात होईल बदल. ऐकूया आवाज मॅन फ्रॉम ओसरगाव मिस्टर विवेक परब. धन्यवाद समीर राणे. जाऊयात परत एकदा मालवणी आकाश केंद्रावर. सगळ्यांचा हात जोडून स्वागत. देव बरा करो. राम राम. महत्वपूर्ण लढत. 31 रन्सांचो पाठलाग. एका बाजूक चार्जर्स आणि दुसऱ्या बाजूक स्ट्रायकर्स. म्हणजे कोण कोणाक चार्ज करतलो आणि कोण कोणाक स्ट्राईक घेतलो हा महत्वाचा. सिद्धांत शेनवे आणि सौरभ फटांगरे दोन बॅटर सलामीवीराच्या भूमिकेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस मुंडे. ह्यो तेजस मुंडे आणि ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट मधलं वला अंकित नाव विकी मुंडे यांचो काही एक संबंध नाही. 24 चेंडू 31 चो पाठलाग. पंच तुमका विनंती ह्यो सामनो लवकरात लवकर संपवचो. अजून 2 सामने बाकी त्यामुळे तुमका गेअर बदलूचे लागतले. बाहेर जाणारो चेंडू. पंचांका कवायती करण्याची मुभा. संध्याकाळची उरली सुरलेली कवायत. पंच दत्ता गावडे करताना पहिलो अतिरिक्त रन. समुद्रात मासो आणि तडीक मॉल. लाईन अँड लेंथ बिघडलेली गोलंदाजी मैदानात. पहिल्या चेंडू पासून परत एकदा दिशा भरकटली. अपील जोरदार. कदाचित ह्यो चेंडू लेग स्टिक वर ना गेलो की काय असा पंच परतापर्यंत आमका वाटलेला खरा. मात्र पंचांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलो. अर्थातच डिसिजन बदललो. बॅटरचा कौतुक करूचा लागतला. सिद्धांत शेनवे आपल्या थायपॅडला घासून गेलेलो चेंडू असं इशारो पंचांपर्यंत केलो आणि जो चेंडू पंचांनी वाईट दिलेलो तो डॉट ठरलो. दर्जेदार गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. परत एकदा तेजस मुंडे गोलंदाजी मार्कवर. दर्जेदार. मैदानात अख्खावून इंगळे ओकणारी गोलंदाजी. जीवाची मुंबई करणारी गोलंदाजी. आखो टप्प्याची फटकेबाजी. यावेळी मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास. इनफिल्ड भेदन करत चेंडू पुढे. क्षेत्ररक्षक मागे. ऐन मोक्याच्या क्षणात चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. SSPM चौकार. एक उपयोग नसता. अगदी तशी लाईन लेन बिघडलेल्या गोलंदाजीचा काही एक उपयोग नसता. परत एकदा मिड विकेट आणि मिड ऑन क्षेत्ररक्षकाक भेदत दोघे रवले बघित आणि ढोरा पोचली पांदीत. SSPM 4 डीजेच्या साथीन. प्रोटेक्शन ऑफ साइडला. मात्र गोलंदाजी फुल टॉस आणि ओव्हर पिच. लेग साइडला फटक्यांची भरमार. जखम मांडियेक आणि इलाज शेंडियेक अशी गोलंदाजी. ओव्हर पिच चेंडू. ड्राईव्हचा फटको. परत एकदा क्षेत्ररक्षक. यावेळी चांगला क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याची कोशिश. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. नॉन स्ट्रायकिंग एंडवर जर डायरेक्ट हिट झाली असती. यावेळी डायरेक्ट हिट झालेली नाही. दोनही बॅटर बचावलेले. आणखी एक म्हण आठवतली. मौत को छुके टक से वापस आना. ओव्हर पिच चेंडू. इनसाइड आउटचो फटको फसलो की काय. क्षेत्ररक्षक जीवाची रान करत चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. ऐन मोक्याच्या क्षणात चेंडून दिलेलो गुंगारो. अर्थातच चोर पोलीसच्या खेळात चोराचो झालेलो विजय. चेंडू आखांड्या पार. चौकार आणि चौकारान पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरीचो खेळ समाप्त.
धावफलक 14 बिनबाद. प्रथम फलंदाजी 31 रन्सांचो पाठलाग करताना SSPM चार्जर्स. डीजे दहा 15 साखळी सामने खेळत प्रत्येकी 5 सामने खेळत केलेलो आटापिटो ह्यो सामनो जर हराचा लागला तर वाट्याक खुटो येतलो. उपांत्य फेरीचो सामनो म्हणजे नॉकआउटचो सामनो. बॅकफूट पंच, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षकाची कमाल धमाल बेमिसाल कामगिरी. तेजस मुंडे चेंडूवर एकेरी रन्साचा रूपांतर दुहेरीत आणि 2 रन्सां धावफलक 16 रन्सार. सम्यक तवरे गोलंदाजी मार्कवर फुलटॉस चेंडू. यावेळी ड्राईव्हचो फटको. परत एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एकेरी रन्स घेण्याची संधी. एकेरी रन्सान धावफलक 17 रन्सार. 31 चो पाठलाग. अजून 14 रन्सांची गरज. टप्प्याची गोलंदाजी. कमी धाव संख्येचा आपण बचाव करताना यावेळी उडालेलो कारंजो. सुंदर झेल आणि मैदानात बॅटर सौरभचो 4 रन्स वैयक्तिक बनवत संपलेलो खेळ. डीजे सतरा रन्सार. हादरो समीकरण बदलला की काय बघूची गरज असतली. 15 चेंडूंचो खेळ बाकी. 14 रन्सांची गरज. एक तुझी तर दुसरी माझी. सामनो म्हणजे अटीतटीचो बॉल टू रन्साची गरज. ओव्हरपिच चेंडू. ड्राईव्हचो फटको करण्याचा प्रयत्न. लपेट्यात घेण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षण खूप सुंदर. थेट फेक मात्र तोपर्यंत चित्याची चपळाई. हरणाचो वेग. 2 रन्स 14 चेंडूत. आता मात्र गरज 12 रन्सांची. सेमीफायनलच्या मुकाबल्यात लाखाचे 12,000 करणारो मुकाबलो. नॉकआउटचो मुकाबलो. जो जिंकतलो तो फायनलचा तिकीट आणि जो हरतलो ते का मात्र ह्या वर्षीचो निरोप घेऊचो लागतलो. करो या मरो नाही तो पुरी प्रतियोगिता से बॅग भरो. 1 रन. लेमन कट, रुबी कट, चायना कट, आतली कडा. एकेरी रन्स आणि एकेरी रन्सान धावफलक 20 रन्सार. 31 चो पाठलाग. 11 ची गरज. 13 चेंडूंचो खेळ बाकी. 13 चेंडूत 11 रन्सांची गरज. 1-2 चांगले चेंडू या सामन्यात कलाटणी करून आणतले. दोनही संघांसाठी समान संधी. फायनलचा तिकीट की परतीचो रस्तो प्रवास. परतीचो प्रवासाचा तिकीट सांगणारी लढत. उपांत्य फेरीतील लढत. सेमीफायनल 1. फायनलचा तिकीट मिळवून देणारी लढत. लाखाचे 12,000 करणारी लढत. शॉटपुल करण्याचा प्रयत्न. यावेळी देखील मिड विकेट. क्षेत्ररक्षक रवले बघित. चेंडू 4. इलो चौकार. 4 SSPM रन्सांनी धावफलक पोचलो 24 रन्सार. अटीतटीचो होतो. 2 ओव्हरींचो खेळ समाप्त. 12 चेंडूत 24 अशी 200चा स्ट्राईक रेट राखत प्रत्येक चेंडूवर कामगिरी. 12 चेंडूंचो खेळ बाकी आणि 12 चेंडूत 7 रन्सांची गरज. म्हणजे 7-12 चो खेळ मैदानात. चॅलेंज ओव्हर. ह्या ओव्हरीत काय होऊ शकता. कोणाही कांडा पेटवू शकता आणि कोणाही माचीस विजवू शकता. कट करण्याचा प्रयत्न. चॅलेंज ओव्हर मध्ये 10 रन्सांचा टार्गेट असताना बॅटिंग करणाऱ्या संघाक जिंकण्यासाठी फक्त 7 होयत. मात्र या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण बघितला पेनल्टी स्वरूपात हे 10 रन नाही बनवले तर 50% कट होण्याची शक्यता.
हर्ष आसावले गोलंदाजी मार्कवर. तिसरं ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर. बाहेर जाणार चेंडू सोडून दिलो पंच. प्रजेश रावले दोन्ही हात समांतर. टायटॅनिकची पोझिशन दाखवताना 1 रन्स अतिरिक्त स्वरूपात. दिशा से भटके अंपायर ने वाईड के साथ दिए फटके. अतिरिक्त रन्सान धावफलक 26. जिंकण्यासाठी फक्त 5 ची गरज. मात्र चॅलेंज ओव्हर पुरी खेळाची गरज. पुढे सरसावत मारूचा प्रयत्न. शॉट ऑन पुलचो फसलेलो फटको. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुटलेलो झेल. कपाळावर घेतलेले हात. या सामन्याचा सगळा चित्र सांगान जातले. मात्र शेवटच्या ओव्हरीपर्यंत जाण्याची दाट शक्यता. कारण दर्जेदार गोलंदाजी ह्या षटकात जर झाली, चॅलेंज ओव्हरीत दिलेला टार्गेट 10चा पुरा नाही झाला तर मात्र निश्चित कपात होतली. बोनस न मिळता यावेळी काटछाट होतली. 2 रन्सान धावफलक 28 रन्स. चॅलेंज ओव्हरीत आतापर्यंत 11 रन्स 4. मोठा फटको. ताकद. टायमिंग. एलिव्हेशन. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सुरेख झेल आणि मैदानात फलंदाजाचो संपलेलो खेळ. आणखी एका गड्याचा पतन. डीजे शेनवे बॅक टू द पवेलियन. सिद्धांतची कामगिरी आतापर्यंत 3 चौकार. मात्र या पॉवर प्ले मॅजिक चॅलेंज ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त 4 रन्स बहाल केले गेले. अजून 6 रन्स बनवची गरज. 3 चेंडू 6 रन्स बनवले गेले तर ह्यो सामनो निश्चित विजयी होतलो फलंदाजी करणारो संघ SSPM चार्जर्स. मात्र गोलंदाजी 3 चेंडू वाचवत हे 6 धावा न दिले. प्रणव जाधव इला स्प्रिक ऑफ द रिस्ट. बॅड लाईन इज द बॅड लाईन क्रिकेटच्या परिभाषेत म्हटलं आता. चांगली दर्जेदार क्षेत्ररक्षण. स्ट्रायकिंग यांच्या दिशेनं फेक चांगली मात्र थोडीशी दूर. यष्टीरक्षक थोडंसं पुढे जाऊन डायरेक्ट झेल घेण्याचा प्रयत्न गेलो असतो तर या सामन्यात वेगळी कलाटणी झाली असती. इलेल्या 2 रन्सान धाव फलक पोचलो 30 रन्सार. जिंकण्यासाठी 1 रन्सांची गरज असा वाटत असताना मात्र ही चॅलेंज ओव्हर असा. अजूनही 2 चेंडूंचो खेळ बाकी. 4 रन्स बनवची गरज. बाहेर जाणार चेंडू. बॅकफूट पंच गेलो. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. मात्र कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक. क्रिकेटचा मैदान क्षेत्ररक्षण करताना मैदानात फुटबॉलचो हेडर बघूक मिळतलो. वळवलेली पावला. जागच्या जाग्यावर यू टर्न म्हणजे बैलगाडीची खरडी. 32 रन्स धावफलकावर. मात्र चॅलेंज ओव्हर मध्ये अजून एका चेंडूचो खेळ बाकी आणि 2 रन बनवण्याचा चॅलेंज असताना जर हे 2 रन्स नाही बनवले तर पेनल्टी मिळतली आणि सामनो शेवटच्या षटकात जातलो. मात्र ह्या चेंडूवर 2 रन बनवले गेले तर चार्जर संघ विजयावर शिक्कामोर्तब करतलो. दर्जेदार काय घडला. पंच परातले आणि पंचांनी वाईड दिलो चेंडू. अर्थातच जखमेवर मीठ चोळणारो इशारो वाईडचो. अतिरिक्त 1 रन्सान 1 चेंडूत 1 रन्साचा टार्गेट बाकी. चॅलेंज ओव्हर मध्ये 1 रन अजूनही बनवचो लागतलो बॅटरला आणि जर बनवलो गेलो नाही तर शेवटच्या ओव्हरीत सामनो. दर्जेदार फटकेबाजी. यावेळी क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होता. 1 रन बनवत फायनलचा तिकीट SSPM चार्जर सेमीफायनलचो मुकाबलो जिंकत विजय नोंदवत विरोधात स्ट्रायकरच्या दिमाखात फायनल मध्ये SSPM चार्जर्स. मॅन ऑफ द मॅच सामनावीर चषकाचो मानकरी सिद्धांत शेनवे. दुसऱ्या बाजून डेव्हिल्स विरुद्ध टायटन्स. थँक्यू डीजे थँक्यू. टायटन्स क्रिकेट संघ जिंकलेलो टॉस घेतलेली बॅटिंग. अर्थातच डेव्हिल्स क्रिकेट संघ तुमका विनंती क्षेत्ररक्षण सजवण्याची मायक्रोफोनवर पहिल्या 2 ओव्हरींसाठी. ओके या इनिंग साठी राकेश शिंदे सर, त्यानंतर समीर राणे सर आणि गुणलेखकाच्या भूमिकेत परत एकदा मी पुन्हा येईन फेम गणेश राऊळ.
टायटन संघ आपण फलंदाजी स्वीकारली आहे. त्वरित फलंदाज आपण मैदानावरती पाठवा. थोडं सहकार्य करा. डेव्हिल संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. टायटन संघ त्वरित फलंदाज पाठवा. सामन्याला विलंब करू नका. अजून मेगा फायनलचा सामना व्हायचा आहे. नोंद घ्या. सहकार्य करा थोडं. टायटन संघ फलंदाज त्वरित पाठवा. थोडं सहकार्य करा. टायटन संघ टायटन संघ फलंदाज त्वरित मैदानावरती पाठवा. डेव्हिल संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. थोडं सहकार्य करा. बेललाईटचं अपील स्वीकारलं जाणार नाही. दोन्ही संघ कर्णधार नोंद घ्या. टायटन संघ थोडं सहकार्य करा. त्वरित चला. फलंदाज